नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये मसाजोग जे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातलं, तर ते खूप तापलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्याचे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। आणि त्यानंतर तो जो मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त विधान भवनामध्ये उचलला होता तो बीडचे आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांनी। आणि ते एवढा लावून धरला की ते त्यांचे जे मसाजोग प्रकरणाला खूप जास्त त्यांनी लावून धरल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकरण जे आहे ना तर ते खूप मोठं आणि खूप गाजलेलं आहे। तर सध्या त्याच्यावर बीड जिल्ह्यामध्ये जे आहेत मोर्चे वगैरे निघत आहेत। परंतु याच्यासोबतच जे बीडचे आमदार आहेत संतोष देशमुख प्रकरणावर बोललेले की आष्टीचे आमदार जे आहेत सुरेश अण्णा धस यांनी बोलता बोलता एक मराठी अभिनेत्री आहेत प्राजक्ता माळी यांच्यावर एक स्टेटमेंट दिलं होतं। आणि त्याच्यावरनच आता प्राजक्ता माळी जे आहेत मराठी अभिनेत्री यांनी महिला आयोगात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। तर त्याच्याविषयीचीच माहिती असणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तर ते भाजपचे आमदार आहेत सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा उल्लेख करून परळी पॅटर्न जो आहे ना, परळी इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळा पॅटर्न जो आहे तर त्याच्यावर जे आहे पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट केलं होतं। असे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले होते। यात त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी यांची नावं घेतली होती। यावरून प्राजक्ता माळी यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। यात महिला आयोगाने पुढचे पाऊल उचलून असून मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत की यातील कायदेशीर बाबींची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार त्यांच्यावर केली जाणार असल्याचंही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं आहे। हे जे तक्रार आहे तर त्यांनी त्यांचं ट्विट अकाउंट जे आहे एक्स अकाउंट याच्यावर ट्विट केलेली आहे त्याची पोस्ट। आणि बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे मतदारसंघाचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी केलेले कथित अयोग्य अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातमी यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितलेले आहे। म्हणजे जे की प्राजक्ता माळी यांनी तक्रार केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यावरून महिलांवर असे अश्लील किंवा चुकीच्या किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कुठल्याही प्रकारचं चारित्र्यावर हनन होईल अशा प्रकारचे विधान करण्याला योग्य ती कारवाई केली जाईल असंही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। तर हे आहे प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यामध्ये जे शाब्दिक हे होत आहे त्याच्याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ। धन्यवाद।